मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पवित्र श्री गणेश पुराण। तर आतापर्यंत आपण बरेच काही व्हिडिओ ऐकून चुकले आहोत, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेशाला शम्मी का प्रिय आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये वामन अवताराची कथा ऐकली, राजा बळीला 3 पावले धरती दिली, वामन अवतार म्हणजे विष्णू भगवानांनी। तर अशी ही कथा ऐकली। शुक्ल ब्राह्मणाच्या घरी मोदकट जेवायला गेलेला होता। साक्षात गजानन त्यांना प्रसन्न झाला होता आणि 5 घरांचे पीठ मागून आणलेले होते त्या ब्राह्मणाने, पण भोळी भक्ती आणि भावनेने श्री गजानन प्रसन्न झालेला होता, त्यामुळे मोदकट त्या ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेला। भोळी भक्ती जेवढी करणार तेवढी भोळ्या भक्तीवर भगवंत प्रसन्न होतो, असं त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आता गणेशाला शम्मी का प्रिय आहे आपण ते ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आता गणेशाला शम्मी का प्रिय आहे, तरी पण तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या, खूप जणांनी कमेंट्स केल्या, तर सर्वांना मी मनापासून धन्यवाद, थँक्स बोलते। तर आता आपण गणेशाला शम्मी का प्रिय आहे। ब्रह्मदेव म्हणतात, मी जी गोष्ट सांगणार आहे ती स्वतः श्री गणेशाने प्रियवताला सांगितली होती। एक दिवस गणेशाला शम्मी का आवडते असे पार्वतीने शंकराला विचारले, तेव्हा भगवान शिष्य म्हणाले, पूर्वी प्रियवत नावाचा राजा होऊन गेला, तो धर्मात्मा होता। त्याच्या 2 स्त्रिया होत्या, त्यातल्या एकीचे नाव होते कीर्ती व दुसरीचे नाव होते प्रभा। प्रभेवर राजाचे जास्त प्रेम होते, म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे। काही दिवसांनी प्रभा गरोदर राहिली, तिला सुंदर असा मुलगा झाला। राजाने सर्व संस्कार करून तिचे नाव पद्मनाभ असे ठेवले। पुढे त्याचा मुलगा मोठा झाला, त्याने पांचाल देशाच्या राजकन्येशी मोठा थाटामाटाने लग्न करून दिले। प्रियवताची मोठी भार्या कीर्ती एके दिवशी राजाचे पाय तेलाने चोळण्यासाठी गेली। संवद मस्तरीने त्याने कीर्तीला जोरात लाथ मारली आणि तेथून हाकलून दिले। कीर्तीला तो अपमान सहन होईना, विष पिऊन मरण पत्करावे असे तिला झाले। तेवढ्यात तेथे देवत नावाचे एक पुरोहित आले। त्यांना राणीची अवस्था पाहून वाईट वाटले, त्यांनी तिला गणेश उपासनाचा मार्ग सांगितला। त्यांचा तो उपदेश ऐकून तिने मंदार वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी गणेशाची मूर्ती कोरली आणि तिच्यासमोर बसून तिने गणेशाची स्तुती करून पूजा केली आणि गणेशाच्या उपासनेला सुरुवात केली। कीर्ती राणी भक्तीने, प्रेम भावनाने आणि निष्ठेने पूजा अर्चना करीत होती। ज्येष्ठ महिन्यात एक दिवस तिची दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेली, परंतु तिला दुर्वा मिळाल्याच नाहीत, म्हणून त्यांनी शम्मीचे पाणी आणून राणीला दिली। तेव्हा कीर्ती राणीने पण केला, जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत भोजन करायचे नाही असे तिने पण केला आणि मग तिने दासीने आणलेली शम्मीची पाने गणेशाला वाहिली। गणेशाने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला, तू शम्मीच्या पानांनी माझी पूजा केलीस, मी तुझ्यावर संतुष्ट झालो, तुझा पती यानंतर तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुला माझी भक्ती करणारा सुंदरसा पुत्र होईल, त्याचे नाव श्री प्रसादन असे ठेव। विष प्रयोगाने 4थ्या वर्षीच तो गतप्राण होईल, तेव्हा गुत्समद ऋषी आपल्या तप सामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत करतील, त्याचे पुढील जीवन सुखाचे होईल। आणि प्रभा राणीला थोड्या दिवसातच महारोगाची लागण झाली, त्यामुळे राजाला प्रभा आवडेनाशी झाली। तो कीर्तीकडे आकर्षित झाला, तिच्यावर प्रेम करू लागला। काही दिवसानंतर कीर्ती राणीला मुलगा झाला। गणेशाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव श्री प्रसादन असे ठेवण्यात आले। कीर्तीला पुत्र झाल्याने प्रभादेवी तिचा मत्सर करू लागली, ईर्ष्या करू लागली। कीर्तीचा मुलाचा राज्याभिषेक होणार आहे या कल्पनेने प्रभा राणी जास्त दुःखी झाली। श्री प्रसादन 4 वर्षाचा झाला तेव्हा प्रभा राणीने दही भातात विष कालवून दिले। तो भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात विष भिनल्याने तो गडाबडा लोळू लागला, डोळे फिरवू लागला। सर्व वैद्यांना बोलवले पण काही उपयोग होईना। शेवटी त्या मुलाचा अंत झाला। पुत्र गेला हे पाहून कीर्ती राणीला अत्यंत दुःख झाले। आपल्या मुलाला हातावर घेऊन ती गावाबाहेर आली। आपल्या मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गणेशाची प्रार्थना करू लागले। त्या वाटेने गुत्समद ऋषी चालले होते, त्यांनी तिला पाहिले, त्यांना तिची दया आली। ते म्हणाले, तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जिवंत हवा असेल तर मी सांगतो तो उपाय कर। त्यावर राणी म्हणाली, महाराज तुम्ही जो उपाय सांगाल तो मी करेन। यावर गुत्समद म्हणाले, राणी मागे तू गणेशाला शम्मीचे पाणी अर्पण केली होतीस, त्यामुळे तुला जे पुण्य मिळाले आहे ते पुण्य तू तुझ्या पुत्राला दे, म्हणजे तो परत जिवंत होईल। यावर राणीला खूप आनंद झाला। तिने तात्काळ पुण्यसंकल्प सोडून शम्मीचे पूजनाचे पुण्य श्री प्रसादनास दिले। मात्र झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तो डोळे चोळत उठला। आपल्या मुलाला जिवंत झालेले पाहून तिला खूप अत्यानंद झाला, म्हणून एका शम्मीच्या पानाचे खूप महत्त्व आहे। जो कोणी एक शम्मीचं पान गणपती बाप्पाला वाहतो आणि तुम्हाला ज्या वेळेस ऐन वेळेस तुम्हाला जर ते गणपती बाप्पाला शम्मीचं पान वाहिलेलं पुण्य, तुम्हाला काही संकट आले असेल, काही काम असेल, त्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाकडून मागू शकता। कसे मागणार ते पुण्य तुम्ही
हातात संकल्प घ्यायचा, म्हणजेच पाणी घ्यायचं आणि सांगायचं, आपलं नाव गोत्र बोलायचं. मी बोलून दाखवते. माझं नाव शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ. हे गणपती बाप्पा, मी तुला एक शमीचं पान वाहिलं होतं, तर आता मला ह्या पानाचं तू पुण्य मला वापस कर आणि माझ्या मुलांनासाठी, या नवऱ्यासाठी, कोणत्या कामासाठी, या आमच्यावर जे काही कर्ज झालेलं आहे, तर आम्हाला खूप धनाची इच्छा आहे, तर आम्हाला जागा, प्रॉपर्टी, गाडी काही घ्यायची आहे, तर त्यासाठी तू आम्हाला हे पैशांची चणचण भाजत आहे, आर्थिक अडचण येत आहे. या मुलीच्या MDS नीटच्या एक्झाममध्ये 1 नंबर आणून दे. तर मी तुला हे शमीचं पान वाहिलं होतं, तर माझ्या मुलीला मोठी डॉक्टरींसाठी गव्हर्मेंट कॉलेज तू निवड करून दे. अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाला आपल्या मुलांचं नाव, जे जे तुमचे मुलं करत असतील, माझी मुलगीसाठी मी गव्हर्मेंट कॉलेजसाठी मी बाप्पाला प्रार्थना करते की माझ्या मुलीला गव्हर्मेंट कॉलेज भेटू दे. मी जे तुम्हाला शमीचं पान वाहिलं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शमीच्या झाडाखाली बसवलेलं आहे, तर तुम्ही ते पुण्य माझ्या मुलीसाठी वापस करा. मी असा संकल्प घेते आणि तुम्ही माझ्या या कामनामध्ये, या सर्व इच्छा कामना तुम्ही माझ्या पूर्ण करा. माझ्या मुलीला MDSच्या डॉक्टरीसाठी गव्हर्मेंटच कॉलेज चूज करून द्या. असे शमीचे पान वाहिलेले ते पुण्य मला वापस करा आणि माझ्या मुलांची प्रगती व्हायला मदत करा. अशी तुम्ही तुमच्या भाषेत तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल तसं तुम्ही बोलून तुम्ही ते शमीचं पानाचं पुण्य तुम्ही मागू शकता. तसं या कीर्ती राणीने गुत्समत ऋषींनी सांगितल्यानंतर तिने श्रीप्रसादनासाठी शमीच्या पानाचं पुण्य मागितलं आणि तिचा मेलेला मुलगा जिवंत झाला. तर ज्या कामनेसाठी तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा आत्ता लगेच तुम्ही व्हायला लगेच पुण्य मागा. आता 10 दिवस तर नका मागू, पण तुमचे जेव्हा काम आहे त्यावेळेस तुम्ही मागू शकता. दररोज 10 दिवस शमीचं पान नक्की अर्पण करा. तर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये व्हिडिओ दाखवला की मला 15 वर्षापासून गेल्या खूप इच्छा होती की मी शमीच्या झाडाखाली गणपती बाप्पाला बसवू. तर ह्या वर्षी माझी इच्छा पूर्ण झाली. मी शमीच्या झाडाखाली गणपती बाप्पाला बसवलेला आहे. तर तो तुम्हाला व्हिडिओ मी शॉर्ट्सला दाखवला आणि 8 दिवस अगोदर पण मी तुम्हाला सांगून दिलेले होतं 8-10 दिवस अगोदर की शमीच्या झाडाखाली गणपती बाप्पाची छोटी मूर्ती बसवा. आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते आणि आपले पुण्य खूप प्रबल होते त्या झाडाखाली गणपती बाप्पाला बसवलं म्हणजे. तर अशा या कीर्ती राणीने एका शमीचं पान गणपती बाप्पाला अर्पण केलं होतं आणि तिचा मुलगा मरण पावलेला होता, तर तो जिवंत झाला. हे पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिने त्या ऋषीचे पाय धरले आणि म्हटले त्या शमीचे काय महात्म्य आहे एवढे की एका पान वाहिल्याने, एक अर्पण केलेल्या पानचं पुण्य मी मागितलं आणि माझा मुलगा जिवंत झाला. तर हे असं एवढं महात्म्य काय आहे, तर ते मला महात्म्य महिमा सांगण्याची कृपा करावी अशी विनंती केली. तेव्हा गुत्समत ऋषी तिला म्हणाले, ज्या शमीचे नुसते नावसुद्धा ऐकले तरी सर्व पापांचा नाश होतो. जो शमी शमी श्रवण पठण करतो तरी त्याचे सर्व 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य, सर्व पापांचा नाश होतो. एवढे महान शमी हेचं वृक्ष आहे. तर त्याविषयी नारद आणि इंद्रांचं जे भाषण झालेलं होतं, बोलणं झालेलं होतं, त्याची कथा मी तुला सांगतो. नंतर नारद मुनी इंद्र लोकात गेले. ते इंद्राला म्हणाले, वितिहोत्र नगरीत एक वेदशास्त्र संपन्न होऊन गेलेला होता. वेद संपन्न ब्राह्मण राहत होता. औरस ज्याचे नाव, त्याच्या पत्नीचे नाव होते सुमेधा आणि सुयोग्य पतिव्रता होती आणि त्या उभय त्यांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव ठेवले शमिका. एकुलती एक कन्या असल्याने ती मात्या पित्यांची आवडती होती. दोघंही तिचे खूप लाड करी. ती 7 वर्षाची झाली आणि तिच्यासाठी वर शोधण्याचे काम सुरू झाले. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार हा शौनक ऋषीकडे विद्या अभ्यासाकरता गेला होता. तो अत्यंत तेजपुंज आणि विद्वान असल्याने औरस ऋषींनी आपली कन्या त्याला दिली. मंदार आपल्या पत्नीबरोबर आश्रमात राहू लागला. एक दिवस भूषंड ऋषी आश्रमात आले. त्याच्या रूपाला मंदार आणि त्याची पत्नी हसली. त्यामुळे त्या ऋषींना राग आला. तुम्ही मला हसलात ना, याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. तुम्हाला वृक्ष योनी प्राप्त होईल. भूषंड ऋषीचे म्हणजे भूषंड ऋषी हे कोण होते, जे जंगलामध्ये बसलेले होते धीवर. त्यांनी काठी ठेवून श्री गणेश ठेचून म्हणजे काठी अरण्यामध्ये जंगलामध्ये एका ठिकाणी टोचून दिली आणि श्री गणेशाय नमः हा जप केला. खूप वर्षापर्यंत, इतका वर्षापर्यंत त्यांनी जप करता करता त्यांच्या दोघं भुवयांमधून सोंड निघाली म्हणून त्यांना भूषंडी सोंड निघाली म्हणून त्यांना गजानन प्रसन्न झाल्यामुळे त्यांना भूषंडी असे नाव दिले. आणि जो भूषंडीचा कधीही कुठलाही श्राप आशीर्वाद वृथा जाणार नाही असे गणेशाने सांगितले होते. तर हे नवरा बायको त्यांना असं वाटलं की हे मला हसले म्हणून शमीचा शमी आणि मंदार वृक्षाचे शमीचे झाड झाले असे, आणि त्यांना खूप काटे असल्यामुळे त्या झाडावर एकही पक्षी बसणार नाही असे या भूषंडी ऋषीने श्राप दिला.
मग त्यानंतर भुषंडी ऋषी तेथून निघून गेले आणि दोघंही वृक्ष झाले. मंदारचा मंदार वृक्ष, शमीचे झाड. त्या झाडाला खूप काटे असल्यामुळे त्या झाडावर एकही पक्षी बसेना. या गोष्टीला 1 महिना होऊन गेला. शौनक ऋषी मंदार येईना म्हणून काळजीत पडले. त्याचा शोध घेण्यासाठी औरस ब्राह्मणाकडे गेले व तेथेही तो नव्हता. त्यांनी त्या दोघांचा पुष्कळ शोध केला, पण ती दोघे त्यांनी कोठेही सापडली नाही. कंटाळून शेवटी शौनिकाने अंतर्ज्ञानाने ते जाणले. तेव्हा मंदार व सुमेधा वृक्ष झाल्याचे दिसले. हे सर्व भुषंडी ऋषीच्या शापामुळे झाले आहे समजल्यावर शौनिक व औरस त्यांनी 12 वर्ष गणेशाची षडाक्षर मंत्राने उपासना करून त्यांचा उद्धार केला. शौनिक व औरसाच्या तपश्चर्याने गणेश प्रसन्न झाला. दशभुजाधारी तेजपुंज रूपाने त्यांना दर्शन दिले. स्तोत्र रचना करून त्यांनी गणेश स्तुती केली आणि तेव्हा श्री गणेश म्हणाले, तुमची काय इच्छा आहे ते सांगा. त्या दोघांनी गणेशाच्या या स्तोत्राला कुजन्म नाशनम नाव दिले. जो कोणी हे स्तोत्र ऐकेल त्याला कुजन्म म्हणजे कोणत्याही जन्मामध्ये पापाचा दोष लागणार नाही, कुजन्म नाशनम असे नाव दिले. आणि जो कोणी रोज पठण श्रवण करेल त्याला विपुल मोठे वैभव, विपुल मोठे धनप्राप्ती, विपुल सर्व काही प्राप्त होईल असा वर दिला. शौनिक ऋषींनी व औरसाने मंदार शमिकाची सर्व हकीकत सांगितली. त्यांना पूर्व अवस्थेत आणावे असा वर दिला. आणि तेव्हा श्री गणेश म्हणाले, माझा परमभक्त भुषंडीचा शाप वृथा जाणार नाही, पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळापाशी कायम वास करील. साऱ्या त्रिभुवनात पूज्य होईल. जो कोणी मंदार वृक्षाखाली या शमीच्या वृक्षाखाली माझी मूर्तीची स्थापना करून शमीपत्र व दुर्वाकाराने माझी पूजा करेन त्या सर्वांच्या इच्छा मी पूर्ण करेन. असे म्हणून श्री गणेशाने मंदार वृक्षाखाली त्यांनी वास्तव्य केले. तेव्हापासून त्यांना शमी जास्त आवडू लागली. सह्याद्री पर्वतावरील महाबळेश्वर या ठिकाणी भगवान शंकर वास्तव्याला होते. तेव्हा ब्रह्मदेव आपल्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तेथे गेले. शंकराला नमस्कार करून आपल्या येण्याचे कारण भगवान शंकरांना सांगितले. तेव्हा सावित्री घरकाम करीत असल्याने फक्त गायत्रीला शेजारी बसून त्यांनी यज्ञास सुरुवात केली. तेवढ्यात सावित्री तेथे आली. ब्रह्मदेवाने आपल्याशिवाय यज्ञात सुरुवात केली हे पाहून ती रागवली. मला न घेता तुम्ही यज्ञारंभ केला. तुमचा यज्ञ कधीच सिद्धीत जाणार नाही. तुम्ही जड व्हाल, अचेत व्हाल. शाप देऊन सर्व देवांना तिने दिला. ते ऐकून सर्व देव घाबरले. म्हणून देवी, जड म्हणजे अचेत किंवा मूर्ख. आम्ही तसे न होता ड आणि ल वर्णाचे ऐक्य म्हणजे जल होतो. तेव्हा सावित्रीने ठीक आहे असे म्हटले. सर्व देव तात्काळ नद्यांच्या रूपात दिसू लागले. ते पाहून इंद्रायणी, पार्वती, छाया, लक्ष्मी इत्यादी सर्व देवस्त्रिया ब्रह्मदेवास म्हणाल्या, सावित्रीचा मान न करता तुम्ही यज्ञारंभ का केला? तुम्ही गणेश पूजनही केले नाही, म्हणून आमच्या पतीचे जलरूप झाले आहे. आता या संकटातून तुम्ही आम्हाला मुक्त करा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, घाबरू नका. आपण सर्वांच्या कल्याणाकरता श्री गणेशाची प्रार्थना करूया. श्री गजानन आपल्यावर प्रसन्न होईल आणि गणेशाची उपासना करू. त्यानंतर ब्रह्मदेव व देवस्त्रिया कर्नाटक देशात आले. तेथे एका ठिकाणी प्रभू रामचंद्राने मंदार वृक्षाखाली वक्रतुंड या नावाने श्री गणेशाची स्थापना केली. त्या ठिकाणी त्या देवस्त्रियांनी श्री गणेशाची अनेक वर्ष स्थापना केली व शेवटी शमीपत्राने गणेशाची पूजा केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. आता शमीच्या पत्राचा महिमा गुत्समत ऋषी म्हणाले, कीर्तीला पुढे सांगू लागले. श्री गणेश देव स्त्रियांना प्रसन्न झाल्यावर म्हणाले, सावित्रीने देवांना दिलेला शाप व्यर्थ जाणार नाही. यातून एकच मार्ग आहे. देवांनी अश्वत्थाने नदी रूप राहावे. श्री गणेशाच्या शब्दोच्चाराबरोबर अंशरूप धारण करून सर्व देव प्रकट झाले. ते गणेशाला म्हणाले, आम्ही तुझे पूजन न करता तसेच देवी सावित्रीचा योग्य मान न राखता यज्ञाला सुरुवात केली. त्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा. असे बोलून सर्व देवांनी गणेशाची शमीपत्राने पूजा केली. गजानन अंतर्धान पावल्यावर त्या ठिकाणी देवांनी श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली. तिचे हेरंब असे नाव ठेवले आणि नंतर ब्रह्मदेवाने त्या स्थळी 12 वर्ष तप केले. इच्छित यज्ञ करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. गुत्समत ऋषी कीर्तीस पुढे म्हणाले, जो कोणी हे शमीचे महात्म्य नुसते भक्तिभावाने श्रवण करेल, या भक्तिभावाने पठन करेल, या ओम हे रंबाय नमः या मंत्राचा जप करेल, तरी त्याचे सर्व संकट दूर होतील. एवढा हा महान शमीच्या पत्राचा, शमीचा महिम्याचा हे वर्णन होतं. सहजासहजी शमीचे वर्णन कोणालाच ऐकायला मिळत नाही. जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे शमीचे महात्म्य आणि शमीचे वर्णन आणि शमीच्या महिमा ऐकायला मिळेल. आता गुत्समदाला कीर्ती म्हणाली, हे ऋषीवर, माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला बोलता येत नाही, परंतु त्याला सहज म्हणता येईल असा गजानन मंत्र त्याला सांगा. त्यावर गुत्समद म्हणाले, गजाननाचा महिमा अतर्क आहे. त्याचे 4 अक्षरांयुक्त गजानन
असे नाव असल्याने हेच जगाचे आदी कारण आहे. जो कोणी गजाननाय नमः या मंत्राचे श्रवण पठण करतो त्याचे सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. त्याचे दुसरे नाव ढुंडीराज आहे. जो कोणी ढुंडीराजाय नमः या मंत्राने श्रवण पठण करून 108 नावाचे स्तोत्र मंत्र सकाळ संध्याकाळ माळ जपतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग त्याचे नाव ढुंडीराज म्हणून सुद्धा त्याला प्राप्त झाले आहे. त्याची कार्तिकेने जी कथा केली होती तीच कथा मी तुम्हाला पूर्वी सांगतो. आता पूर्वी कश्यपाला विष्णूने सर्व गोष्टी उत्पन्न करण्याचे काम दिले असता त्याने आपल्या तपसामर्थ्याने 4 प्रकारची जीवसृष्टी तयार केली आणि 21 लक्ष अंडज, 21 लक्ष स्वदज, 21 लक्ष उद्भज आणि 21 लक्ष जारज अशा प्रकारचे मिळून 84 योनी निर्माण केल्यानंतर दीन दुर्बल आणि अपंग लोकांच्या कल्याणासाठी देवांनी व ऋषींनी मिळून अनेक पवित्र तीर्थ निर्माण केली. त्या क्षेत्रात अशा लोकांना तात्काळ मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराचे वाराणसी क्षेत्र केले. प्रलयकाली वाराणसीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर तिला आपल्या त्रिशूलावर धारण करीत असतो. पूर्वी दुरासद या नावाचा एक राक्षस होऊन गेला. तो भस्मासुराचा पुत्र होता. त्याने शुक्राचार्यापासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन एका अंगठ्यावर उभा राहून 1000 वर्षपर्यंत शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न होऊन वर माग म्हणाले. दुरासदाने त्याची स्तुती करून वर मागितला. मला 4 योनीतून कोणतेही प्राणी किंवा देव, दानव, यक्ष, राक्षस, किन्नर वगैरेच्या हातून मृत्यू येऊ नये. त्याप्रमाणे शंकरांनी त्याला एक शक्तीशिवाय तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही असा वर दिला. गुत्समत सांगतात शंकराचा वर प्राप्त झाल्यावर दुरासद मंदोमत झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली. नंतर तो स्वर्गलोक जिंकायला गेला तेव्हा इंद्र त्याच्याबरोबर युद्ध न करता भीतीने पळून गेला व एका गुहेत लपला. विष्णू सुद्धा स्वर्ग सोडून क्षीरसागरात जाऊन राहिला. ती स्थिती भगवान शंकराची झाली. त्याने कैलास सोडून काशीवास पत्करला. अशा प्रकारे त्रिभुवन जिंकून तो दुरासद मुकुंदपूर नावाच्या नगरीत राहू लागला. त्याच मुकुंदपुरात पूर्वी भस्मासूर नावाचा दैत्य राहत होता. शंकराने प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला. तू ज्याच्या मस्तकी हात ठेवशील तिथल्या तिथे त्याचे भस्म होईल. हा वर मिळताच त्याचा प्रत्यय घेण्यासाठी शंकराच्या मस्तकी भस्मासूर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागताच भीतीने शंकर पळत पळत विष्णूकडे गेले. त्याचे सर्व वृत्तांत ऐकून विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि भस्मासुरासमोर आला. मोहिनीचे ते रूप पाहून तो दैत्य तिच्यावर भाळला. माझी पत्नी होशील का असे तिला विचारले. मोहिनी म्हणाली, तू जर मी म्हणेल तसा वागणार असशील तर मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे. या गोष्टीला भस्मासुराने संमती दर्शवली. तेव्हा मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. तिच्याबरोबर तो राक्षसही नाचू लागला. नाचता नाचता मोहिनीने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर नेला. त्याबरोबर त्याचे भस्म झाले. सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर दुरासद आपल्या प्रधानास म्हणाला, मी सर्व त्रिभुवन जिंकले परंतु अजूनही 10वे खंड म्हणजे माझे काशी अजून जिंकायची बाकी आहे. त्या ठिकाणी अनेक देवांसह शंकराचे वास्तव्य आहे. काशी जिंकल्याशिवाय माझा पराक्रमाचे सार्थक होणार नाही. असे म्हणून तो तात्काळ आपल्या विमानात बसून काशीस आला. तेव्हा सर्व लोकात मोठा हाकार होऊन यज्ञ याग वगैरे धार्मिक कार्य बंद पडली. सर्व देव आणि ऋषी मिळून केदार क्षत्री ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, दुरासदाला शंकराने अनेक वर दिले असल्याने त्याचा कोणाचाही हातून वध व्हायचा नाही. शंकराने जर पार्वतीच्या पोटी जन्म घेतला तर तोच नाश करेल. त्यावर सर्व देवांनी ऋषींनी भवानीची स्तुती करून गजाननाची स्तुती केली आणि मग आकाशवाणी झाली, घाबरू नका, मी दुरासदाच्या नाशाच्या तयारीत आहे. ही वार्ता देवांनी पार्वतीला सांगितली. त्यावेळी पार्वती म्हणाली, बरं ठीक आहे, दुरासदाला मृत्यू येईल यात काही शंका नाही. असे बोलून तिने आपला राग प्रकट केला. तेव्हा तिच्या श्वासोवासाबरोबर नेत्रातून अत्यंत तेजस्वी अशा अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या ज्वालांमध्ये देवांना अंतर्ज्ञानाने 2 दंतासह शूडदंडाने युक्त व वस्त्रालंकार मंडित अशी विनायकाची मूर्ती दिसली. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी त्यांचे नाव वक्रतुंड असं ठेवले. गजाननाने सर्वांना धीर दिला. नंतर सिंहावर आरूढ होऊन प्रचंड तीक्ष्ण अशी शस्त्रे हातात घेऊन तो दुरासदाबरोबर युद्धासाठी आला. समोर दैत्यांचे प्रचंड सैन्य पाहून त्याने एक भयानक गर्जना केली आणि आपल्या हातातली परशू दुरासदावर फेकली. परंतु दुरासदाला यत्किंचितही इजा झाली नाही. मग त्या उभयताचे बराच वेळ शस्त्रयुद्ध चालू होते. दैत्यांचा पराभव होऊ लागलेला पाहून हातातली परशू जमिनीवर फेकून तो मल्लयुद्धात सिद्ध झाला. गजाननाने आपली शस्त्रे खाली ठेवली आणि आपले शरीर महाकाय करून तो त्या राक्षसाची मल्लयुद्ध करू लागला. शेवटी गजाननाने त्याच्या तोंडावर जोरात एक मुष्टी प्रहार केला.
त्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्तांची नदी वाहू लागली. दुरासद मूर्छित होऊन खाली पडला. दोन्ही घटकांनी तो सावध झाला. सायंकाळ झाली असल्याने तो युद्धभूमीवर आपल्या शिबिराकडे गेला. वक्रतुंडाच्या पराक्रमाने हतबल झाल्यावर दुसऱ्या दिवशी तो दुरासद दैत्य अग्नशास्त्रांनी गजाननाशी युद्ध करण्यास रणभूमीवर आला. त्याने आल्याबरोबर शंकराचे स्मरण करून एका बाणावर अग्नशास्त्राची योजना करून तो बाण देवसैन्यावर टाकला. तेव्हा गजाननाने एका बाणावर प्रजन्यशास्त्राची योजना करून तो बाण अग्निबाणावर सोडला आणि तेव्हा हत्तीच्या सोंडेप्रमाणे पाण्याच्या धारा पडू लागल्या. सर्व ठिकाणी पेटलेल्या अग्नी शांत झाला. अशा पद्धतीने बराच वेळ युद्ध चालू झाल्यावर दुरासद भूक लागली आहे तेव्हा मी भोजन करून येतो, तोपर्यंत तू गजाननाशी युद्ध कर. हे ऐकून त्याचे सेनापती गणेशाशी युद्ध करू लागले. तेव्हा 56 गजानन निर्माण झाले. त्यांनी नुसता हुंकार दिल्यावर त्याचे सर्व सैन्य पळाले. कित्येक मरण पावले. तेवढा दुरासद तेथे आला. त्याने सेनापतीसह आपल्या सैन्याची झालेली दुर्दशा पाहिली. तेव्हा त्याला शंकराच्या वराची आठवण झाली. शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली असा कोणी एक तुझा पराभव करेल, हे शंकराचे बोल त्याच्या स्मरणात आले. इतक्यात गजाननाने आपले विराट स्वरूप प्रकट केले व त्यांनी शेंडी धरली. एक पाय काशी नगरीत, दुसरा पाय त्याच्या मस्तकात ठेवून गजानन त्याला म्हणाला, अरे दुष्टा, शंकराच्या वरामुळे तुला मृत्यू येणार नाही हे मला माहीत आहे. तेव्हा तू पर्वताचे रूप घेऊन त्या नगर समेत पडून राहा व नगराचे तू रक्षण कर. त्यावर तो दुरासद दैत्य म्हणाला, तू जर सदोसदी माझा असाच पाय ठेवून उभा राहशील तर मी आनंदाने असा आज येथे पडून राहील. त्याची ही विनंती गजाननाने मान्य केली आणि दुरासद अजूनही पर्वतावर पडून राहिलेला आहे. गुत्समत सांगतात, गणपतीने दुरासदाला नष्ट केल्यावर सर्व देवांनी त्यांची स्तुती केली. देवा, 4 वर्ण 4 योनीमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्या आश्रयाने राहतात. नित्यकर्मामध्ये जे तुझे ध्यान करतात ते तुझा शोध करीत असतात. ढुंडी या धातूचा अर्थ शोध घेणे असा आहे. राज या शब्दाचा अर्थ आहे ढुंडी. या शब्दाने तुझी प्रसिद्धी हो. तुला लोक ढुंडीराज असे म्हणतील आणि तुझ्या पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. जो कोणी तुझ्या या कथा ऐकतील त्यांना 4 पुरुषार्थ लाभल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अशा या त्या गजाननाची स्तुती करून आम्ही मंदार पुष्पांनी, शमी पत्रांनी त्यांची पूजा केली. आमच्याने पूजेचे ग्रहण करून आपल्या 56 विभूतीसह गजाननाने वाराणसीमध्ये वास्तव्य केले. दिवोदासाची पुण्याई गुत्सपद पुढे सांगतात, सोमवंशामध्ये एक श्रेष्ठ राजा होऊन गेला. दिवोदास त्याचे नाव. तो जितेंद्रिय, उपकार रहित, वत्स न करणारा, परद्रव्य आणि परस्त्री याकडे कधीही न पाहणारा अत्यंत पराक्रमी असा होता. त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य लागले. प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य दिले. काशीला काही काळपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नसल्याने कोणीही तेथे राहत नव्हते, पण काशी नगरी ओसाळ झाली होती. परंतु दिवोदासाची पुण्याई थोर झाल्यामुळे सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. काशी सोडून गेलेली सारी प्रजा परत घरात परतली. राजाची सुशीला नावाची राणी होती. ती पतीच्या आज्ञेत राहत असे, नेहमी दान धर्म करीत असे. या राजाने विद्वान पंडितांकडून आचार, व्यवहार आणि प्रायश्चित असे 3 भाग असलेले स्मृतिरूप कायदे केले होते. सर्व प्रजानन न्यायबुद्धीने वर्तन करीत असल्याने अपमृत्यू त्याच्याकडे फिरकत नसे. पूर्वी सारखी यज्ञ यगादी कर्म राज्यात सुरू झाली. देव प्रसन्न झाले. सर्वत्र धनधान्याची विपुलता झाली. ते सर्वजण देवांची स्तुती करू लागले. हे ऐकून कीर्तीने गुत्समदांना विचारले, काशी क्षेत्र इतकं परम पावन असूनही शंकर आदी देव तेथून का निघून गेले? गुत्समद म्हणाले, सर्वांचा नाश. गुत्समद म्हणाले, पूर्वी काशी नगरीत पूर्ण एक तप अनावृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. स्वाहाकार, स्वदाकार बंद पडले. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शंकराला शरण जाऊन विनवणी केली. मंदार पर्वतावर 10,000 वर्षापासून मरीची ऋषी तपश्चर्या करीत आहे. त्यांना आपण वर द्यावा. देवांच्या विनवणीचा आदर राखून भगवान शंकर मंदार पर्वतावर गेले. मरीची ऋषीची तपश्चर्या पाहून प्रसन्न होऊन त्यांनी मरीचीला आपल्या गणसमेत विमानात बसवून कैलासावर पाठवून दिले आणि ते स्वतः मंदार पर्वतावर राहू लागले. खूप दिवसांनी आपण काशीला जावे असे भगवान शंकराच्या मनात आले. परंतु ब्रह्मदेवांनी काशीचे राज्य दिवोदासाला दिल्यामुळे त्यांना तेथे जाता येईना आणि दिवोदास अत्यंत पुण्यवान होता. त्यामुळे त्याच्याकडून काशीचे राज्य मागता येईना. त्यासाठी दिवोदासाचा एखादा उणेपणा काढून आपण काशी परत मिळवावी म्हणून त्यांनी देवांना त्यांचे उणे पाहण्यास काशीच पाठवले. पण जो देव दिवोदासाकडे जाई, काशीमध्ये जाई, तो तेथेच रममान होई, काशीचा कायमचा होऊन जाई.
जो पण काशीमध्ये जातो त्याला खूप मोठे पुण्य मिळते. एका वेळेस जीवनात येऊन काशी नक्की करावी एक वेळा असे देवांनी सांगितले आहे. एकही देव काशीहून परत येत नसे. जो जो जाई तिथेच काशीमध्ये निवास करीत असे. शंकरांनी भैरवांना काशी नगरात पाठवले. तेथे त्यांनी गंगा स्नान केल्यावर आपण परत जाऊ नये असे भैरवांना वाटू लागले. तेथेच त्यांनी भैरवांनी वास्तव्य केले. भैरवही परत आले नाही. तेव्हा त्यांनी आदितींना दिवोदासाकडे पाठवले. तेही कोठे पापकर्म दिसून आले नाही. ते पुण्यमयी नगरी पाहून तेही तेथे रम्मान झाले. शेवटी शंकरांनी 64 योगिनींना पाठवले, पण तेही काशीहून परत आल्याने मग मात्र भगवान शंकर निराश झाले. आता आपणास काशीवास प्राप्त होणे शक्य नाही. आपण गणेश किंवा विष्णूकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असे त्यांनी विचार केला. मग गणेशाचे भविष्य शंकराने गणेशाला बोलावले आणि त्याला म्हणाला, हे गजानना, मला काशीला जाण्याची खूप इच्छा झाली आहे, पण तेथे पुण्यशील दिवोदास राज्य करत आहे. सर्व प्रजा त्याच्यावर संतुष्ट आहे. मला त्याला तेथून काढता येत नाही. तरी तू दिवोदासाकडून अनिश्चित कर्म काहीतरी घडवून मला काशी वास लाभावा एवढी माझी इच्छा आहे, तर तू पूर्ण कर असे शंकराने गणेशाला प्रार्थना केली. हे ऐकून गणेश शंकराच्या इच्छापूर्तीसाठी ज्योतिष्याच्या रूपात काशीत गेला. ब्राह्मणाचे रूप घेऊन लोकांना भविष्य सांगू लागला. त्याने सांगितलेल्या भविष्याप्रमाणे सर्व तसेच घडायचे. त्यामुळे लोकांची त्याच्यावर खूप श्रद्धा बसून गेली होती. ते त्याची पूजा करू लागले. त्याच्या आशीर्वादाने इच्छित मनोरथ पूर्ण होऊ लागले. ज्योतिष्य बुवा जसे जसे सांगत होते तसे तसे प्रत्येक लोकांच्या इच्छा पूर्ण होत गेल्या. ही गोष्ट दिवोदासाच्या कानावर आली. एक दिवस राजाने त्या ज्योतिष्याला आपल्या राजवाड्यात बोलवले. त्याने आदराने पूजा केली. नंतर राजाने विचारले अनेक विधी प्रश्न. त्याने उचित उत्तरे दिल्याने दिवोदासाची त्याच्यावर दृढ श्रद्धा बसून गेली. त्या नादात त्याला इष्टदेवी देवताचे विस्मरण राजाला पडून गेले. आता एक दिवशी ज्योतिष्य त्याला म्हणाला, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष तुला येऊन मिळेल. तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर, तुझे कल्याणच होईल. गुत्समत पुढे म्हणाला, ज्योतिष्याने राजासह काशीतील प्रजेला मोहित केल्यावर भगवान विष्णू बुद्ध रूपाने गावाबाहेर येऊन उभे राहिले. तेथे त्याने आपल्या प्रभावाने सर्व प्रजेला प्रभावित केले. सगुण उपासनेचा निषेध करून वैदिक धर्मविरुद्ध उपदेश करायला सुरुवात केली. परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. माती किंवा दगडाचा देव मानून त्याची पूजा करणे हे निष्फळ आहे. देह म्हणजे आत्मा, त्याला सुखी करण्याचे प्रत्येकाने करावेत. या आत्म्यामध्ये भगवंत साक्षात बसलेला असतो. आत्मामध्येच परमात्मा आहे. म्हणून कधी कोणाचे मन दुखू नये, कोणाला टोचून टाचून बोलू नये, कोणाला उणे दुणे मोठू नये. कोणी गरीब असो श्रीमंत असो मान सन्मानाने बोलावे आणि कोणाचा अपमान कधीच करू नये असे सांगितले. कारण आत्म्यामध्ये परमात्मा आहे असे त्याने प्रत्येकाने म्हणून असा उपदेश तो लोकांना करू लागला. त्याचा उपदेश ऐकून अनेकांनी त्यांचे शिष्य स्वीकारले. भिक्षुनीचे रूप धारण करून लक्ष्मीने आपल्या पतीच्या उपदेशाचा प्रचार स्त्रियांमध्ये केला. अशा रीतीने बहुतेक स्त्रिया सर्व प्रजा बौद्ध मतवादी झाले. बुद्धरूपी विष्णू एक दिवस दिवोदासाच्या राजवाड्यात गेला आणि म्हणाला, राजा, मी तुला ते सांगतो ते तू नीट ऐक. तुझी सगळी प्रजा निर्गुण उपासक झाली असल्यामुळे आता तू काशीचा त्याग करायला हवा. तेव्हा राजा म्हणाला, मला एका ज्योतिष्याने सांगितले होते की तुला एक सिद्ध पुरुष भेटेल. तो सांगेल त्यानुसार तू व्हा. त्याप्रमाणे तू आज मला काशीचा त्याग करण्यास सांगत आहेस. म्हणून मी काशी सोडून साधना करण्यास जात आहे. यावर विष्णूने असे केल्याने तुला लवकरच मुक्ती मिळेल असा विष्णूने काशी राजास आशीर्वाद दिला. काशी नगरीतून दिवोदास निघून गेल्यानंतर ज्योतिष्य आपल्या पृथ्वीच्या गजानन रूपात काशीत राहू लागला. विष्णूने दिवोदासास काशी सोडून गेल्याचे मंदार पर्वतावर जाऊन शंकराला सांगितले. भगवान शंकर वाजत गाजत काशी क्षेत्रात आले. श्री गजाननाला वंदन करून त्यांची स्तुती करू लागले आणि म्हणाले, हे सर्व पुरुषार्थांचा शोध करून ते भक्तास पुरवतोच, म्हणून तुला ढुंडीराज असे म्हणतील. गुत्समत पुढे कीर्तीला म्हणाले, ज्याच्या कृपादृष्टीने तुझा मुलगा जिवंत झाला त्या शम्मीच्या पानाचा महिमा अगाध आहे. एक शम्मीचे पान नुसते गणपतीला वाहिले तरी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पुन्हा त्या गजाननाचे महात्म्य असे अगाध आहे. पुढे एवढे सांगून शंकर कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेले. पुढे कीर्ती आपल्या मुलाबरोबर काशी नगरात आली. प्रथम ढुंडी राजाच्या मंदिरात गेली. ओम ढुंडी राजाय नमः या मंत्राचा आपल्या घरात सकाळ संध्याकाळ जप करावा. श्रवण पठण मात्र सर्व पापे जळून भस्म होतील. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. अशा या ढुंडी राजाची जय जयकार असो. त्या ठिकाणी दुर्वा व शम्मी वाहून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी तिने गजाननाला ओम ढुंडी राजाय नमः अशी प्रार्थना केली. गजानन संतुष्ट झाला. तेव्हा कीर्ती गजाननाला म्हणाली, तुझ्या आशीर्वादाने माझा श्रीप्रसादन परत जिवंत झाला आहे. आता तुझ्या आशीर्वादानेच माझ्या चरणी याची भक्ती सदैव राहो.
त्याला उत्तम राज्य प्राप्त हो, प्रसिद्ध सौख्य प्राप्त हो, तिने मागितले. सर्व गजाननाने दिले. तसेच सहस्र वर्षाचे आयुष्य देऊन गजाननाने आपल्या हातातील परशु त्या श्रीप्रसादनाला दिले. त्यामुळे त्याला परशुभाऊ असे नाव पडले. आता गणेश लोक कसा आहे? मुलगा जिवंत झाल्यावर कीर्ती आपल्या मुलासह कर्णपूर नावाच्या नगरामध्ये आली. तेथे तिला लोकांनी ओळखले आणि तिला तिच्या मुलाला पालखीत बसून राजवाड्यात आणले. त्या दोघांनी पाहून राजाला खूपच आनंद झाला. राजा न्यायबुद्धीने राज्य करू लागला. पुढे काही वर्षानंतर श्रीप्रसादनाला राज्य देऊन ते तपश्चर्याला निघून गेला. श्रीप्रसादनाने म्हणजेच परशुभाऊने आपल्यात असलेल्या गुणांनी त्रिभुवनात कीर्ती मिळवली आणि त्याने मंदार वृक्षाच्या लाकडाची श्री गणेशाची एक अत्यंत सुंदर प्रतिमा तयार करून आपल्या गळ्यात बांधली. त्याने 1000 वर्ष अगदी न्यायाने राज्य केले आणि तो आपल्या मुलाकडे राज्यकारभार देऊन गणेश लोकी निघून गेला. त्यावर व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा, मला गणेश लोक कुठे आहे ते सांगता का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, याआधी गणेश लोक कुठे आहे ते मी नारदाला सांगितले होते. नारदाने मृदुंगला सांगितले होते. मृदुंगलाने काशीराजाला सांगितले आणि तेच मी तुला आता परत सांगत आहे. एक दिवस गजानन आपल्या कामदायिनी नावाच्या शक्तियोगाने इशू नामक सागरात तो लोक बसवून त्याला आपले नाव दिले. गणेश लोकात राहणाऱ्याला राग, द्वेष, सुख, दुःख, जन्म, मृत्यू आदी दंडाची पीडा होत नाही. जे गणेश पुराण ऐकतात त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते आणि त्याची बुद्धी निरंतर चांगली राहते. नंतर आणि ते निरंतर गणेश लोकातच सेवा करत असतात. सामवेद, तीर्थवेद कायम गायन करत असतात. गणेश लोकामध्ये कल्पवृक्ष तेथे असल्याने सर्वांच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात. जो गणेश पुराणाचे प्रत्येक वर्षी 10 दिवस श्रवण पठण करतो तर त्या पठण श्रवण करण्या मात्रही त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते. सहजासहजी हा गणेश लोक कोणालाच प्राप्त होत नाही. ज्याचे खूप काही पुण्य जमा आहे, पुण्यकर्माचा साठा खूप काही गणेश पुराण ऐकून जमा आहे, त्यालाच गणेश लोकाची प्राप्ती होते असे स्वतः ब्रह्मदेवाने सांगितले. मग त्यानंतर मृदुंगल ऋषी यात्रा करीत करीत काशी राजाकडे आले. राजाने त्याची पूजा केली. त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा मृदुंगलाने जी कथा सांगितली आता तीच मी तुला गणेश लोकाची स्वानंद भुवन, निजलोक अशी 2 प्रसिद्ध नावे आहेत. तर गणेश लोकाची कथा सांगतो. जेव्हा देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस निर्माण करून त्रिभुवनाला त्रास देतील त्यावेळेस त्याच्या नाशासाठी गजानन मानव अवतार घेतील. तेव्हा श्री गणेश बालरूपाने अनेक विविध लीला करतील. दैत्यांचा नाश करेल. तो त्या राज्यपालातील शुक्ल ब्राह्मणाच्या घरी जेवण करेल. असा तो मानवरूपी गणेश जेव्हा तुझ्या घरी येईल तेव्हा तू त्याची पूजा करशील आणि तुला गणेश लोकाची प्राप्ती होईल. शुक्ल ब्राह्मणाची कथा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून दिली आहे, त्यामुळे मी इथे इंट्रो घेत नाही. तर शुक्ल ब्राह्मणाच्या घरी गजानन मोहतकट साक्षात जेवायला गेलेला होता. 5 घरांचे पीठ आणले होते ब्राह्मणाने आणि ती पेज बनवली त्यांच्या बायकोने आणि ते खूप आनंदाने फुंकार मारून मारून ती पेज मोहतकटाने शुक्ल ब्राह्मणाच्या घरी ती पोट भरून प्याले, खाल्ले. त्यामुळे गणेशाची प्राप्ती त्या दोघांना झाली. तर ते शुक्ल ब्राह्मणाच्या घरी साक्षात गजानन जेवायला गेलेले होते अशी ही कथा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली. तर त्या ब्राह्मणाला गणेश लोकाची प्राप्ती झाली. एवढे सांगून मृदुंगल ऋषी निघून गेले. तेव्हा काशी राजा भक्तिभावाने गजाननाची पूजा करीत होता. खूप वर्षानंतर कश्यपाच्या पत्नीच्या म्हणजेच आदितीच्या पोटी श्री गणेशाने अवतार घेतला. तो दिसामासा वाढू लागला. 7 वर्षाचा झाला तसा तो क्षीरसागरातील आनंद भुवनात निघून गेला. त्यावेळी राजाला खूप वाईट वाटले. गणेशाच्या विरहाने ते व्याकुळ झाला. भेटेल त्याला विनायक समजून तो आलिंगन देऊ लागला. परत दिवस मृदुंगल ऋषी राजाकडे आले. ते म्हणाले, तुला असाच गणेश लोकात जाऊन वास करावा असे मला वाटते. मृदुंगल ऋषी पुढे म्हणाले, अरे राजा, तुला अजून 5 वर्ष पृथ्वीचे राज्य करायचे आहे. नंतर तू संदेह गणेश लोकी जाशील. तेथे 1 कल्पपर्यंत तुझे वास्तव्य राहील. त्यावर राजा म्हणाला, ऋषीवर तो गणेश लोक कसा, कोणत्या पुण्याईने तो मला मिळाला? त्यावर मृदुंगल ऋषी म्हणाले, गणेश कालाचा दिव्य लोकही म्हणतात. तिथे कामदायिनी नावाच्या आसनावर स्वतः साक्षात गणेश बसलेला असतो गणेश लोकामध्ये. आणि गणेश लोक 5000 योजनेने विस्तृत आहे. रत्न सुवर्ण संपन्न अशी तेथील भूमी आहे. हा गणेश लोक इशू सागरामध्ये असून व्रत, दान, आदिती हा लोक प्राप्त सहजासहजी होत नाही. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच गणेश लोकाची प्राप्ती होते. पण श्री गणेशाची कृपादृष्टी ज्याच्याकडे असेल त्यालाच गणेश लोकाची प्राप्ती होईल. व्यष्टी व समृष्टी रूपाने गणेश तेथे वास करतो. गणेश लोकाचे समग्र वर्णन करणे माझ्या अव्यक्या बाहेर आहे. मी गणेश लोकाचे वर्णन करू शकत नाही. एवढे बोलून मृदुंगल ऋषी निघून गेले आणि काशी राजा तपश्चर्या करू लागले. आता काशी राजाने गणेश लोकेची प्रयाण केले. काशी राजाने 5000 वर्ष तपश्चर्या केली.
काशी राजा तेथून दिवोदास हा निघून गेला काशी क्षेत्र सोडून. विष्णू भगवानांनी सांगितलं की तू हे काशी लोक सोडून दे म्हणजे तुला मोक्षाची प्राप्ती होईल. तर त्याला सिद्ध पुरुषाने सांगितले होते, जो पुरुष भविष्य करत होता साक्षात गजानन, त्याने सांगितले होते की आजपासून तुला 7 दिवस एक सिद्ध पुरुष भेटेल आणि तो तुला जसं सांगेल तसं कर. तर त्यांनी सांगितलं तू काशी क्षेत्र सोड. मग राजाने काशी क्षेत्र सोडून इकडे तपश्चर्या करायला आले आणि त्यावर शंकर प्रसन्न झाले आणि शंकराने काशी क्षेत्रामध्ये वास्तव्य केले. म्हणून जीवनात येऊन काशी एक वेळा पण दिवसातून स्मरण केलं हे नाव काशी तरी आपल्याला गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. तर आणि अर्ध पुण्य आपल्याला काशी क्षेत्राचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आता आपण काशी बोलत आहे तरी पण आपल्याला काशी केल्याचे पुण्यफळ मिळत आहे. तर अशी ही काशी राजाने 5000 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या झाल्यावर माघ शुद्ध चतुर्थीला मंगळवार होता, त्या दिवशी प्रांतसमयी उठून राजाने स्नान केली आणि आप्तमित्र ब्राह्मणांदी लोकांनी ते भेटले. राजा गणेश लोकी जाण्यासाठी विमानाची वाट पाहत होता. राजाला आणण्यासाठी गणेशाने आपले मोद आणि प्रमोद नावाचे 2 दूत पाठवले. राजाला विमानात बसून गणेश लोकी आणण्यास त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे विमान घेऊन राजाजवळ आले आणि म्हणाले, राजा तुझ्यासारखा गणेश भक्त सबंध त्रिभुवनात कोणी नाही. गणपतीला सतत तुझी आठवण येते आणि तुझं ब्रह्मरूप घेऊन ते तुझ्या इथे येऊन राहिले. तुझी त्याविषयीची भक्ती पाहून त्यांनी तुला नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे. तेव्हा राजाने प्रधानांना बोलवले आणि सर्व राज्यकारभार त्यांच्या हाती सप्रूत केला आणि ते स्वतः संदेह गणेश लोकी जाण्यासाठी विमानात बसाले. जाताना वाटेत त्यांना पिशाचचा लोक दिसला. ते पाहून राजाने मोद आणि प्रमोद या 2 गणेशदूतांना हा कोणता लोक आहे असा प्रश्न केला. तेव्हा काशी राजाच्या गणेश नगरीत कसे आगमन झाले त्याची कथा. गणेशदूत म्हणाले, राजा हा भूत पिशाच योनीचा लोक आहे. जे लोक कर्म वाईट करतात त्यांना हा भूत पिशाचचा लोक मिळतो. तर हे वाईट कर्मामुळे यांना हे असा लोक मिळाला आहे. विमान थोडे पुढे गेल्यावर अकराळ विक्राळ तोंडाची मोठमोठे जिब्बा बाहेर आलेली पर्वताप्रमाणे विशाल भयावह प्राणी राजाला दिसले. ते पाहून राजाने विचारले, प्राणी कोणत्या योनीतले आहे? देवदूत म्हणाले, राक्षस आणि दानवाचा हा लोक आहे. जे नित्य कर्म चांगले न करणाऱ्याला हा लोक मिळतो. जे लोक खूप काही वाईट राहतात या काहीही त्यांनी खूप मोठे पाप केलेले आहे त्यांना राक्षस आणि दानवांचा लोक मिळतो. आणि नंतर ते गंधर्व लोकावरून जाऊ लागले. तेथील सोन्या रुपयाची रत्नाची चमकणारी घरे पाहून राजाला आनंद झाला. तेथील गंधर्व गायन वादन निपुण होते. थोडे पुढे गेल्यावर सिद्ध चारण यक्ष गुहक आदी लोक त्यांना दिसले आणि मग त्यांनी वरून नंतर देवदूतांनी काशी राजाला इंद्राची अमरावती दाखवली. नंतर अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक इत्यादी एकापेक्षा एक 18 लोक राजाला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर ते विष्णूच्या वैकुंठ लोकाजवळ आले. विष्णूचा वैकुंठ लोक अतिशय रमणीय, सर्व लोकांपेक्षा वैकुंठ लोक अतिशय रमणीय आणि वैभवशाली आणि खूप प्रसन्नतेचा होतं. ते पाहून राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. राजा म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे की मला वैकुंठ लोक बघायला मिळालं. जो खूप भाग्यवान आहे त्याला वैकुंठ लोक बघायला मिळतो. सहजासहजी हा लोक कोणालाच मिळत नाही असे राजा म्हणाला. मग तेथून ते पुढे शिवलोकावरून जात असता खूप काळोख पडला. सर्व दूर अंधारच अंधार झाला होता. परंतु विमान पुढे जात होते. पुढे जाताना कोटी सूर्यप्रकाशमान अशी शक्ती राजाला दिसली. ते पाहून तर राजा बेशुद्धच पडला. राजा सावध झाला आणि म्हणाला, अत्यंत दैत्यमान असा गणेश लोकदूतांनी राजाला दाखवला. तेथील रत्नखचित मंदिराचे तेज डोळ्यांचे पारणे फेडत होते. तेथील नर नारी अग्निप्रमाणे तेजस्वी दिसत होत्या. तेथील शीतल सुगंधित वायूने श्रमपरिहार होत होता. अशा या ईशुसागराच्या तीरी गणेश लोकामध्ये काशी राजाचे विमान आले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, पुण्यवान काशी राजा गणेश लोकात पोचल्यावर त्याला ईशुरक्ष देण्यात आला. तो प्राशन केल्यानंतर ते गणेशाकडे गेले. सहस्रकिरण नावाच्या कमल पुष्पामध्ये पलंगावर गणेश झोपला होता. धूप सुगंधाने सारा परिसर दरवळत होता. गणेश जागा झाल्यावर दूत म्हणाले, श्री गणेशा, आपल्या म्हणण्यानुसार राजाला येथे आणले आहे. तेव्हा गणेशाने राजाकडे पाहिले. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. गणेशाच्याही ती स्थिती झाली होती. राजाने गणेशाला नमस्कार केला. 10 श्लोकाची स्तुती सुमने समर्पित केली आणि गणेश प्रसन्न झाले आणि म्हणाले, राजा वर माग. त्यावर राजा म्हणाला, देवा तुझे दर्शन झाले हेच मी खूप मोठे धन्य झालो आहे. मी वर काय मागू आता की तुझे मला दर्शन झाले तेच मी खूप धन्य आहे. यापुढे मला जन्म आणि मृत्यू केव्हाही येवो. आता तुझ्या दर्शनाने मी खूप खूप धन्य झालो. तेव्हा व्यास आणि ब्रह्मदेव कथेत
इथे रंगून गेले. काशी राजाची आणि गणेशाची भेट झाल्याने दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नंतर परत ब्रह्मदेव मोहत्कटाच्या कथेकडे वळाले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, मोहत्कटाने भक्तीच्या विनंतीचा आदर ठेवून अनेक प्रतिरूपे प्रत्येकाच्या घरी घेऊन भोजनास गेले. त्याप्रमाणे त्याने काशी राजाची सुद्धा अनेक रूपे निर्माण केली. त्याच्यासह प्रत्येक भक्तांच्या घरी भोजन करू लागला. हा चमत्कार पाहून सनक आणि सनंदला फार आश्चर्य वाटले. त्यांचा गर्व पूर्ण नाहीसा झाला. मोहत्कट प्रत्येकाच्या घरी जेवायला गेला होता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हे 8व्या गणेश पुराणातला 8व्या दिवसातल्या याच्यात सांगितलेलं आहे मी, की शुक्ल ब्राह्मणाच्या घरी मोहत्कट जेवायला गेलेला होता. हे मी तुम्हाला शम्मीचे महात्म्य, मदार वृक्षाचे महात्म्य आणि गणेश लोकाचं वर्णन आणि काशीमध्ये कुठले कुठले देव वास्तव्य करतात ही कथा संपूर्ण सांगितली. आणि मग नंतर ऋषी कुठे वळाले एवढं सांगून नंतर ते वळाले मोहत्कटाच्या भक्तीच्या विनंतीचा आदर करण्यासाठी. ऋषी वळाले की मोहत्कट प्रत्येकाच्या घरी जेवायला गेलेले होते. हे बघून सनक आणि सनंदन गंगातीरी स्नानाला गेलेले होते. मागच्या व्हिडिओत सांगितलं. सनक आणि सनंदनला फार आश्चर्य वाटलं. त्यांचा गर्व पूर्ण नाहीसा झाला. ते गणेशाला शरण गेले. त्यांनी गणेशाचे एक मंदिर बांधले आणि त्याला वरद गणेश असे नाव देण्यात आले. ते मंदिराशेजारी एक सरोवर बांधून त्याला गणेश तीर्थ असे नाव देण्यात आले. आणि इथे आपले एक अष्टविनायक पूर्ण झाले. वरद विनायक, अष्टविनायक इथे आपले पूर्ण झालेले आहे. तर मित्रांनो, असे हे मोहत्कटाचे वर्णन आणि गणेश लोकाचे वर्णन या व्हिडिओमध्ये आलेले होते. मग याला गणेश तीर्थ असे नाव देण्यात आले. मोहत्कटाचे भोजन झाल्यावर राजाने त्याला पालखीतून राजवाड्यात आणण्यासाठी आपल्या सेवकांना पाठवले. शुक्ल ब्राह्मण पत्नीसह त्याला सोडण्यासाठी बाहेर थोड्या अंतरापर्यंत चालत गेले. नंतर पुन्हा माघारी येऊन पाहते तर काय, पूर्ण कटी ठिकाणी अलिशन वाडा उभा राहिला. सोन्या चांदीचे सर्व संपूर्ण घरात भांडीकुंडी झाली. दासी झाले. धनसंपत्ती दिसतच होती. एवढं मोहत्कटाने त्या शुक्ल ब्राह्मणाच्या घरी एवढं धन दिलं. आणि पालखीतून राजवाड्याकडे पाहत असताना नरंतकाने काशीराजाचा नाश करता पाठवलेला शूर व चप्पल या नावाचे 2 राक्षस राजाला मारण्यासाठी त्याच्यावर धावले. पाहून मोहत्कटाने पालखीतून उडी मारली आणि त्या राक्षसाचे पाय धरून त्यांना घराघरा फिरवून जमिनीवर आपटून ठार करणार होते. पण गणेशाला त्याची दया आली. त्याने त्या दोघांना जिवंत सोडून दिले. हे पाहून काशीराजा म्हणाला, हे गणेश, हे दोघं खूप मोठे अपराधी आहेत. मग तू त्यांना जिवंत का सोडून दिलेस? अर्थात प्राणी मात्रांच्या सुखदुःखाला किंवा जन्ममृत्यूला तुझीच इच्छा असेल तर यात काही संशय नाही. मग मोहत्कटाने शूर व चप्पल या दोघांना सोडून दिल्यावर ते नरांतकडे आला. त्यांनी मोहत्कटाचा पराक्रम त्यांना सांगितला. हे ऐकून नरांतक द्वेषाने थरथरू लागला. त्याने एक महाभयंकर गर्जना करून आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले. थोड्याच वेळात त्यांची चतुरंग सेना सज्ज झाली. अतिरिक्त महारथी दैत्य शस्त्रसज्ज होऊन आपापल्या रथातून निघाले. सर्व सैन्य सज्ज झाल्यावर नरांतक त्या सर्वांना घेऊन काशीराजाच्या जवळ नगराजवळ येऊन उभा राहिला. काशीराजाच्या सैनिकांनी राजाला येऊन सांगितले की नरांतकाने आपल्या सैन्यासह नगराला वेढा दिला आहे. राजाने गणेशाची प्रार्थना केली आणि आपले सैन्य घेऊन नरांतकाशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाला. नरांतकाचे अफाट सैन्य पाहून काशीराजाचा प्रधान म्हणाला, महाराज, नरांतकाचे सैन्य खूप आहे. त्याच्या सैन्यापुढे आपला काही निभाव लागणार नाही. आपण असं करू, आपली सारी कर्तबगार माणसे पाठवून त्याच्याशी तय करू आणि त्याने जर त्यांचं नाहीच भागलं तर बालकाला म्हणजे मोहत्कटाला त्याच्या स्वाधीन करूया. प्रधानांचे बोलणे न संपतो तोच शत्रू सैन्याने नगराच्या आत शिरून घरे दोरे जाणण्यास सुरुवात केली. पाहून प्रधानाला म्हणाला, आमच्या डोळ्यासमोर घरे दारे जाळली जात आहेत. माझ्या प्रजेची हवयलना पाहून विचार कशाला करायचा? एवढे बोलून राजा आपल्या सैन्यासह नरांतकाच्या सैन्यावर तुटून पडला. शत्रू सैन्यावर त्याने बाणाचा वर्षाव केला. कितीतरी राक्षस मरून पडले. अनेक जण जखमी झाले. राजाच्या सैन्याने सुद्धा नरांतकाच्या सैन्याला मागे रेटले. राक्षस मागे हटलेले पाहून काशीराजा एकटा शत्रू सैन्याचा पाठलाग करू लागला. राजा एकटाच आहे हे पाहून शत्रू सैन्याने त्याला घेरले व जिवंत पकडून त्यांनी त्याला नरांतक राजाकडे नेले. नरांतकाला खूप आनंद झाला. आपले उद्दिष्ट साध्य झाले असे त्याला वाटले. ते बालक म्हणजे मोहत्कटाशी आपला काहीच संबंध नाही असा विचार करून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि ते आपल्या रथात बसून निघून गेले. शत्रू सैन्याने काशीराजाला पकडून नेलेले ऐकून राजाच्या पत्नीने अंबेने आकांत केला. ती म्हणाली, या कुमाराच्या मोहत्कटाच्या बोलण्यावरून राजाने शत्रूवर हल्ला केला, त्याच्याशी युद्ध
केले. माझ्या पतीला आता शत्रूच्या तावडीतून कोण सोडवणार? राणीला व्याकुळ झालेले पाहून मोदकटाने एक मोठी गर्जना केली आणि युद्ध करण्यासाठी सैन्य सिद्ध करण्याची आज्ञा केली. त्याबरोबर प्रचंड सेना निर्माण झाली व सैन्याचा मुख्य जो कालपुरुष होता त्याने मोदकटाला नमस्कार केला व आज्ञा मागितली. त्याचवेळी मला अतिशय भूक लागली आहे असे म्हणाला. त्यावर मोदकट म्हणाला, इतकेच ना, जा त्या नरांतकाचे सैन्य पोटभर खा आणि त्या नरांतकाला माझ्याकडे घेऊन ये. ते ऐकून कालपुरुषाने एक महाभयंकर गर्जना केली आणि आपल्या सैन्यासह नरांतकाच्या सैन्यावर तुटून पडला. ते कालपुरुषाचे अकराळ विक्राळ रूप पाहून शत्रू सैन्य अत्यंत घाबरले. कालपुरुषाने आपले हात लांब करून हातात येतील तेवढे सैन्य आवळून आणि खाऊन टाकले. नरांतकाला फरफटीत त्याने मोदकटाजवळ आणून म्हणाला, महाराज, मला खूप झोप येते कारण मी शत्रू सैन्याला खाऊन टाकले आहे. आता मला झोपण्यासाठी जागा दाखवा. त्यावर मोदकट म्हणाला, हे कालपुरुषा, तू माझ्या मुखातून पोटात जा आणि तेथे शांतपणे झोप. हे ऐकून कालपुरुष मोदकटाच्या पोटात जाऊन शांत झोपला. ब्रह्मदेवाला व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा, गणेशाने निर्माण केलेला तो पुरुष कोण? त्याने कसे काय उत्पन्न केले? ब्रह्मदेव म्हणाले, निर्गुण असे जे ब्रह्म ते दुष्टांचे नाश करण्यासाठी सगुण झाले, तोच हा विनायक. त्याच विनायकाने आपल्या इच्छाशक्तीने उत्पन्न केलेले पुरुषाने नरांतकाला सोडून सर्व सैन्य गिळून टाकले. त्यात अमात्य पुत्रासह काशी राजाही त्याच्या पोटात गेला होता. ते पाहून विनायकाच्या पोटात एक बालक निर्माण केले. त्या बालकाने राजाला विनायकाच्या केसांच्या मुळाच्या छिद्रातून बाहेर जाण्याची वाट दिली. त्यावेळी त्यातून राजा व बालक अमात्य पुत्र बाहेर आला. त्याने आपले नगर पाहिले. त्यांना पूर्वीप्रमाणे नगर बघून राजाला खूप आनंद झाला. मोदकट समोर खेळत आहे हे पाहून राजाने विनायकाची पूजा केली. आपली पती सुखरूप परतला आणि पती दर्शनामुळे अंबाही खूप प्रसन्न झाली. तर मित्रांनो, अशा या कथा छोट्या छोट्या होत्या, तर मी त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितल्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल, जय श्री गणेश.